नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. तरुणांनी संस्कृती आणि मातीला विसरू नये असे मत माजी राष्ट्राध्यक्ष प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील द फर्ग्युसनियन्स या विद्यार्थी संघटनेतर्फे अरुणाचल प्रदेश आणि बिहारचे माजी राज्यपाल पद्मभूषण राम प्रधान यांना फर्ग्युसन गौरव आणि निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, पद्मश्री सतीश आळेकर, साहित्यिक सविता भावे, माधव घारपुरे, वेंकीसच्या प्रमुख अनुराधा देसाई, राष्ट्रीय बास्केटबॉलपटू कृतिका दिवाटकर यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आळेकर, घारपुरे, देसाई, दिवाटकर यांच्यातर्फे त्यांच्या प्रतिनिधींनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, ॲडव्होकेट विजय सावंत, प्राचार्य रवींद्र परदेशी इत्यादी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, आपल्याकडे होऊन गेलेल्या संत महात्म्यांनी आपल्याला मोठे विचारधन दिलेले आहे. त्यामुळेच विविध जाती, धर्म, भाषा आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश एकसंध राहिला आहे. राष्ट्राध्यक्ष असताना अनेक देशांचे दौरे केले. विविध जाती, धर्म, परंपरा असूनही आपला देश एकसंध कसा राहू शकतो अशी विचारणा मला तेथील जनता करायची. आपल्या देशात होऊन गेलेले थोर संत महात्मे यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथांमध्ये असलेल्या विचारधनामुळे आम्ही एकत्र असल्याचे त्यांना आपण सांगायचो. पण हे जे नररत्न आहेत, खरं म्हणजे असेच जे लोक असतात हे देशाला घडवत असतात आणि अशा लोकांमुळेच देश मोठा होत असतो. कुठल्याही देशामध्ये मी प्रेसिडेंट म्हणून काम केलंय, वेगवेगळ्या देशांमध्ये जात असे. तिथे गेल्यानंतर अगोदर माहिती ही मिळायची की या देशासाठी लढा कोणी दिलेला आहे, या देशासाठी त्याग कोणी केलेला आहे, या देशाला मोठं कोणी केलेलं आहे. तर ते मोठं तिथे असणाऱ्या बाकीच्या भौतिक प्रगतीमुळे होत नाही. होतात आर्थिक प्रगती, भौतिक प्रगती, पण खरं देशाचं नाव मोठं जे असतं ते त्या देशामधली जे नेते करत असतात, मोठे लोक करत असतात आणि जे सुजाण लोक असतात हे करत असतात. सुदैवाने आपल्या देशामध्ये आपल्याला फार मोठी परंपरा मिळालेली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 15,000 उंचीवर राहणारा एक हॉटेल होता, त्याच्यासाठी बूथ ठेवलेलं होतं. आणि म्हणून बाकीच्या देशामधले लोक विचारतात की तुम्ही एवढी मोठी ह्यूज मॅसिव्ह तुमची एवढी लोकशाही कशी काय राबवतात. आणि त्याला खरं हे मर्म आहे की हे जे आमचे विचाराचा हे धन आम्हाला देऊन गेलेले आहेत ही मंडळी, त्यामुळे आज आम्ही संत महात्मे, आमचे वेगवेगळे ग्रंथ आणि अशा निर्माण झालेल्या एक एक दिग्गज आणि विचारवंत अशी सगळी मंडळी, यांच्यामुळे आम्हाला या देशाला एकत्र ठेवण्याचं एक साहस म्हणा, एकत्र ठेवण्याचा विचार आणि एकत्र ठेवण्याचं बळ हे आपल्याला त्याच्यामधून मिळालेलं आहे. आणि म्हणून अशा मोठ्या संस्थांमधून अशी मोठी माणसं जेव्हा निर्माण होतात त्यावेळेला देश मोठा होत असतो. आणि म्हणून अशांचा सत्कार करणं ही काळाची गरज आहे. त्यांचा सत्कार करून त्यांचा बहुमान नाही आहे, खरं तुमचे आमच्या सगळ्यांचा हा बहुमान आहे याच्यामध्ये. आणि म्हणून हे करणं आमच्या देशाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक. मी सुद्धा त्यांनी सुखोईमध्ये मी गेले होते त्याचा उल्लेख केला. मी 74व्या वर्षी सुखोईमध्ये गेले. मला ज्यावेळेस ते एअर मार्शल, चीफ एअर मार्शल आले भेटायला, तर ते म्हणाले की तुम्ही सुखोईमधून जाल का. तर म्हटलं का असं तुम्ही विचारताय. म्हणजे तुम्ही जर गेलात तर म्हणे आमच्या फोर्सेसचं मॉरल बूस्टअप होईल की आमचे सुप्रीम कमांडर याच्यामधून जात आहेत. म्हटलं मग मी नक्की जाईल. पण म्हणे तुमच्या वयाचा प्रश्न आहे. म्हटलं तो काही विचार नका करू, मी नाही करत, तुम्ही कशाला करता. तेव्हा त्यांनी येऊन मग पण तुम्ही फिजिकली फिट आहात की नाही तर ते तुम्ही बघा. त्यांनी डॉक्टर्स बोलवले, हे केलं, सगळे रिपोर्ट्स बघितले, इन्व्हेस्टिगेशन्स केल्या. सतत 3-4 महिने येऊन मग तुम्हाला हा GI सूट घालावं लागेल, तुम्हाला हेल्मेट घालावं लागेल, अशा प्रकारचे बूट घालावे लागतील. म्हटलं तुम्ही सांगाल काय करायचं ते मी करेन.
लोकांनाही म्हटलं म्हणे आश्चर्य वाटलं आणि खरं वाटलं असेल की एक डोक्यावर पदर घेऊन घेणारी बाई सुखोईमध्ये जीआयचा सूट घालून जाते किंवा T-90च्या टँकवरती लष्कराचा वेश घालून मी जाते. तर मी त्यांना सांगितलं की हे बरोबर आहे, पण मी जेव्हा एक भारतीय महिला म्हणून जाते त्यावेळेला हे, पण ज्या वेळेला मला सुप्रीम कमांडर म्हणून काम करण्याची गरज असेल तर ते मला करावं लागेल आणि माझी करण्याची तयारी आहे. भूषण गोखले म्हणाले, फर्ग्युसन महाविद्यालयाने आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास केला. रामप्रधान म्हणाले, फर्ग्युसनमध्ये स्वातंत्र्यपूर्ण काळात शिक्षण घेतले. आपले आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होत असून त्यामध्ये फर्ग्युसन आणि पुण्यातील आठवणींची माहिती वाचकांना वाचायला मिळेल. माझ्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात कर्नाटकात झाली असली तरी माझी पाळेमुळे मराठी मातीतच रुजलेली आहेत, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश कर्नाड यांनी व्यक्त केली. रूपवेध प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा तन्वीर सन्मान पुरस्कार डॉक्टर कर्नाड यांना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा नाट्यधर्मी पुरस्कार प्रदीप वैद्य यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, दीपा लागू, अरुंधती नाग, आनंद चाबुस्क्वार इत्यादी उपस्थित होते. डॉक्टर कर्नाड म्हणाले, माझ्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात कर्नाटकात झाली असली तरी माझी पाळेमुळे ही मराठी मातीत आणि पुणे शहरात रुजलेली आहेत. डॉक्टर लागूंच्या वतीने देण्यात येणारा तन्वीर सन्मान मला मिळाला आहे, याचा मला अभिमान वाटतो. मी नाट्य साहित्य क्षेत्रात कर्नाटकचा म्हणून वावरत असलो तरी माझ्या आईचे बालपण पुण्यात गेलेले आहे. यामुळे माझे पुण्याशी आणि मराठीशी अनोखे नाते आहे. माझ्या कलाकृतीची आणि माझी पाळेमुळे मराठी पुण्यात आहेत, याचा मला आनंद वाटतो. वैद्य म्हणाले, मी माझे काम करत होतो त्यामागे कोणताही हेतू नव्हता. ज्या लोकांच्या कामातून मी शिकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वतीने आज मला सन्मानित करण्यात आले आहे, हे माझे भाग्य आहे. मी साधा नाट्यकर्मी आहे, मात्र आज डॉक्टर लागूंच्या आशीर्वादाने मला नाट्य धर्माची दीक्षा मिळाली. डॉक्टर पटेल म्हणाले, डॉक्टर कर्नाड, विजय तेंडुलकर, राकेश मोहन यांनी भारतीय रंगभूमीला नवसंजीवनी दिली. डॉक्टर कर्नाड यांच्या नाटकातून कलाकार आणि दिग्दर्शकांपुढे एक आव्हान निर्माण होते आणि ते पेलण्यातून खरा कलावंत घडतो. हिरक महोत्सवी वर्षातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा रमणबाग प्रशालेच्या मैदानावर दिमागदार प्रारंभ झाला. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या प्रारंभी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गायक भूपेन हजारिका, संगीतकार बाळ पळसुले यांच्यासह या वर्षातील दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोठे LED स्क्रीन, बैठक व्यवस्थेतील बदल आणि भव्य सभामंडपामध्ये ज्येष्ठ सनईवादक पंडित अनंतलाल यांची नातवंडे संजीव आणि अश्विनी शंकर यांच्या मंगलमय सनईवादाने सवाईचा प्रारंभ झाला. मुलतानी राग आणि मिश्र काफी रागातील धून सादर करीत शंकरबंधूंनी आपली सेवा पहिल्यांदाच सवाईमध्ये रुजू केली.
ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र राहुल शर्मा आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे सुपुत्र सत्यजित तळवलकर यांनी आपल्या वडिलांची परंपरा पुढे नेत नव्या पिढीला आपल्या उत्कृष्ट वादनातून भारावून टाकले. राहुल शर्मा यांनी कलावती या रागाने आपल्या वादनास सुरुवात केली. संतूर वाद्यावर विविध प्रयोग करीत रंगलेला आलाप, जोड झाला आणि रूपक आणि त्रिलहातील रचनांनी त्यांनी रसिकांना जिंकले. त्यांना तितकीच तबल्याची उत्तम साथ सत्यजित तळवलकर यांनी दिली. त्यानंतर पंडित जसराज यांनी शुद्ध नट या रागाने आपल्या संगीत मैफिलीला सुरुवात केली. शेतीमाल दुधाप्रमाणेच घरोघर पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांनीच प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव सुधीरकुमार गोयल यांनी केलं. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत या उपक्रमाची सुरुवात गोयल यांच्या हस्ते पुण्यातून झाली. सातारा जिल्ह्यातील कृषक आश्रमाचे अमेय सुपनेकर यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे वाई, फलटण, पाटण, आतीत आणि निनाम पाडळी येथील शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल विक्रीसाठी आणला होता. यानंतर त्यांनी साळुंके विहार परिसरातील शेतमालाची विक्री केली. गोयल म्हणाले, शेतकरी त्यांचा शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला अनुदानाच्या रूपाने प्रोत्साहन देण्याचे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण आहे. त्यासाठी आर्थिक मदत केली जाणार असून पुणे जिल्ह्यासाठी 17 कोटी रुपयांचा कार्यक्रम मंजूर केला आहे. राज्यात भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, परंतु शेतीमालाला किंमत मिळत नाही. 5 रुपये किलोचा टोमॅटो ग्राहकांना 25 रुपयांना मिळतो. यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दलाल मात्र खुश असतात. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत ही योजना फलदायी आहे. यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे.
असे सांगून ते म्हणाले, शेतीमाल दुधाप्रमाणे दररोज घरोघर पोहोचवण्यासाठी शेती उत्पादनांना एकत्र करणारी यंत्रणा उभारण्यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी होईल, त्यावेळी दलालांची साखळी तुटून पडेल, असेही त्यांनी नमूद केले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आई आणि मुलाच्या नात्यातील महती कमी होऊ लागली आहे, अशी खंत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. अजित प्रतिष्ठानने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे आणि त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांतील मातापुत्रांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्योग क्षेत्रातील कमलाबाई आणि राजकुमार चोरडिया, क्रीडा क्षेत्रातील माणिक आणि नंदन बाळ, न्याय क्षेत्रातील ॲडव्होकेट अदिती आणि ॲडव्होकेट चिन्मय वैद्य, शास्त्रीय संगीत क्षेत्रातील शोभा आणि संजीव अभ्यंकर, वैद्यक क्षेत्रातील डॉक्टर मेधा आणि डॉक्टर वीरेंद्र घैसास, तसेच राजकीय क्षेत्रातील पुष्पाताई आणि प्रशांत हिरे यांच्या सत्काराचा हा कार्यक्रम होता. पुष्पाताई हिरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकल्या नाहीत. महापौर वैशाली बनकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश गोळे इत्यादी व्यासपीठावर होते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आई आणि मुलाच्या नात्याची महती कमी होते की काय, अशी शंका येऊ लागली आहे. पुढच्या काळात भावनेचा ओलावा कमी होण्याची वेळ येईल, तेव्हा आईसह मुलाच्या सत्कारांचा कार्यक्रम दीपस्तंभासारख्या समाजासमोर उभा राहिला, असे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले. नंदनबाळ म्हणाले, राष्ट्रीय खेळाडूंना देश विदेशात मान सन्मान मिळतात, पण आपल्याच शहरात आईसह सत्कार होण्याची गोडी वेगळीच असते. अभ्यंकर म्हणाले, आईच्या रूपाने मला घरातच गुरु मिळाला. चोरडिया यांनी आईचा आणि माझा सत्कार होण्याची ही पहिलीच वेळ, असे नमूद केलं. ॲडव्होकेट अदिती वैद्य यांनी पुणेकरांचा वेगळेपणा अशा कार्यक्रमांमुळे विशेषत्वाने जाणवतो, असे नमूद केले. डॉक्टर वीरेंद्र घैसास म्हणाले, आपण कितीही मोठे झालो तरी आईसाठी लहानच असतो. आईमुळे आपण नेहमी जमिनीवर राहतो, असेही त्यांनी नमूद केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे शाखेतर्फे स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती फेरी काढण्यात आली. हम भारत की बाला है, फूल नहीं हम ज्वाला है. स्त्री भ्रूण हत्येला विरोध करा, स्त्री जन्मांचे स्वागत करा, अशा घोषणा देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे शाखेतर्फे बुधवारी स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती फेरी काढण्यात आली. स्त्री भ्रूण हत्येला विरोध करत समाजामध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी परिषदेतर्फे आयोजित या उपक्रमामध्ये कॉलेजमधील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लष्कर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांच्या हस्ते SNDT कॉलेजच्या परिसरामध्ये या फेरीचे उद्घाटन झाले. SNDT कॉलेजसह आबासाहेब गरवारे कॉलेज, सिद्धिविनायक कॉलेज आदी कॉलेजांमधील 11वी आणि 12वीच्या 500हून अधिक विद्यार्थिनी या फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या. SNDT कॉलेजपासून सुरू झालेली ही जनजागृती फेरी कर्वे रोड, फर्ग्युसन रोड मार्गे जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानामध्ये संपली. यावेळी पॅराजम्पर शीतल महाजन, परिषदेचे महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत साठे, महानगर मंत्री प्रवीण उंद्रे, वीणा मोकाशी, सीमा कांबळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्त्री भ्रूण हत्या रोखण्याची शपथ घेण्यात आली. पुण्याच्या मिशेल काकडे या जगातील 4 वाळवंटातील शर्यत पूर्ण करणाऱ्या एकमेव महिला भारतीय ठरलेल्या आहेत. अंटार्क्टिका येथील खडतर अशा द लास्ट डेझर्ट रेस यशस्वीपणे पूर्ण करून पुण्याच्या मिशेल काकडे यांनी 4 डेझर्ट क्लबमध्ये स्थान पटकावले आहे. जगातील 4 वाळवंटामधील शर्यत पूर्ण करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला आहेत. जगात आतापर्यंत 124 जणांनी असा पराक्रम केला आहे. त्यापैकी 24 महिला आहेत. 2 मुलांची आई असलेल्या 44 वर्षीय मिशेल यांनी मार्च 2011 मध्ये अटाकामा क्रॉसिंग चिलीमध्ये, जून 2011 मध्ये गोबी मार्च चीनमध्ये, ऑक्टोबर 2011 मध्ये सहारा रेस इजिप्तमध्ये व 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2012 या काळात द लास्ट डेझर्ट अंटार्क्टिकामध्ये या शर्यती पूर्ण केल्या.
मिशेल यांनी सलग 25 तासात 171.2 किलोमीटरचे अंतर ट्रेडमिलवर धावण्याचा विक्रम करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. याशिवाय एप्रिल 2010 मध्ये त्याने सुलतान मॅरेथॉन डेस सेबल्स ही 251 किलोमीटर शर्यत पूर्ण केली होती. द लास्ट डेझर्टचा अनुभव सांगताना मिशेल म्हणाल्या, उशुया अर्जेंटिना येथून या स्पर्धेला प्रारंभ झाला. दक्षिण शेटलँड आयलँड, विवेकिंग आयलँड, लॉक्रॉय पिटरमॅन आयलँड, पॅराडाईज बे, एट्सो आयलँड, डेरियन बे या ठिकाणी मार्गक्रमण करीत ही स्पर्धा झाली. स्पर्धकांना मोठ्या जहाजावर बेस कॅम्प ठेवावा लागत असे. हे जहाज स्पर्धेच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे. यावेळी अंटार्क्टिकाचे तापमान -20 एवढे कमी होते. द लास्ट डेझर्ट स्पर्धेत सहभागी 27 देशांतील 55 स्पर्धकांमध्ये मी एकमेव भारतीय होते. 4 डेझर्ट क्लबमधील चिली, चीन, इजिप्त व अंटार्क्टिका येथील शर्यती पूर्ण करून देशाचे नाव जागतिक एन्ड्युरन्स स्पर्धेत समाविष्ट केल्याचा मला अभिमान आहे. मी घेतलेल्या परिश्रमाला यश लाभले याचे समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले. द लास्ट डेजर्ट अंटार्कटिका पहुंचने के लिए मुझे यहाँ से दुबई और दुबई से अर्जेंटीना जाना पड़ा. वहाँ पे अर्जेंटीना के सदर्न मोस्ट टिप उशुआया करके एक छोटा सा शहर है, जहाँ से मुझे एक शिप पे एक्सपेडिशन शिप पे 3 दिन के सफ़र के बाद हम लोग अंटार्कटिका पहुँचे. तो मीन्स आने जाने को ही करीबन 5 दिन का सफ़र रहा. और फिर वहाँ पे हम लोग अंटार्कटिका के ऊपर हम लोग 6 दिन के लिए हमारा रेस था, पर उसमें से 2 दिन बुरी वेदर के कारण से वो कैंसिल हो गया था. तो जो 6 स्टेजेस थे हम लोग सिर्फ 4 स्टेज कर पाए. टोटली रजिस्टर्ड रनर्स 55 थे, पर स्टार्ट लाइन पे सिर्फ हम लोग 49 रनर्स थे. करीबन 27 कंट्रीज़ रिप्रेजेंटेड थे और मैं इंडिया से रिप्रेजेंट थी. खूबसूरत मोमेंट मुझे सबसे खूबसूरत मोमेंट मुझे ये लगा कि वहाँ पे जो नेचुरल इनहेबिटेंट्स पेंगुइन्स थे. मैं बहुत सारे पेंगुइन ज़ू में देख चुकी हूँ, पर उनके नेचुरल एनवायरनमेंट में देखने वाली बात तो बिल्कुल अनोखी है. और रेस के दौरान पे बहुत ही मज़ा आता था, क्योंकि हमें बताया गया था कि पेंगुइन्स को राइट ऑफ वे है, क्योंकि वो उसका घर है. एंड जब भी वो रेस के कोर्स के ऊपर आते थे, हमें सबको रुकना पड़ता था. जब तक कि पेंगुइन्स क्रॉस होके पार ना कर जाए, हमें वहीं पे ही रुकना पड़ता था. तो मुझे बहुत ही मज़ा आता था कि हर टाइम एक पेंगुइन आके बिल्कुल सामने खड़ा हो जाता था, तो हमको सबको रुकना पड़ता था उनके लिए. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.